स्वागतम। आज भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती। ज्या काळी महिलांना घराबाहेर पडणं मुश्किल होतं आणि अगदी पाप समजलं जायचं, त्या काळी त्या स्वतः घराबाहेर पडत त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि अनेक महिलांना शिक्षणाची कवाडं ओपन करून दिली। हे करत असताना त्यांना प्रत्येक वेळी अवहेलना सहन करावी लागली, समाजाकडून अपमान सहन करावा लागला, अगदी घरच्यांकडूनही त्यांना साथ लाभली नाही। परंतु त्यांचे पती त्यांच्या सोबत मात्र खंबीर उभे राहिले आणि त्याचमुळे पण मात्र हे सगळं सहन करत असताना त्या अजिबात आपल्या निर्धारापासून तसूभरही ढळल्या नाहीत। त्याचीच प्रचिती म्हणून आज आपण अनेक महिला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत, आपलं नाव लौकिक करतायत। त्याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना। आणि आज निमित्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हवर आज आपण त्यांना अभिवादन करतोय। त्यांनी जे काही मोठं कार्य केलंय त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतोय। या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत अशाच अनेक महिला ज्यांनी आपल्या क्षेत्रात एक वेगळी भरारी घेतली आहे, एक वेगळं नाव केलं आहे। त्यानिमित्तानं आज आपण त्यांचं स्वागत करतोय आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतोय। मी सर्वात प्रथम विनंती करते आमचे सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण सर यांना की त्यांनी उपस्थित सर्व महिलांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतलाच आहे, परंतु असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले। एवढे सारे अनर्थ फक्त एका अविद्येने केले। हा अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्या माऊलीने आपलं आयुष्य खर्च केलं, अनाथांची सेवा करत असताना, दीनदुबळ्यांची सेवा करत असताना त्यांच्या संपर्कातून त्यांना प्लेग या महाभयंकर रोगाने ग्रासलं आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला। त्या कर्मयोगिनी महान अशा तत्ववेत्या ज्यांनी जीवनाचं प्रत्येक क्षण आणि क्षण फक्त महिला सबलीकरणासाठी खर्चिला, अशा क्रांतीसूर्य ज्योतिबांना साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंना कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचा हृदयपूर्वक सलाम। आज याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्य अशा विविध क्षेत्रामध्ये ज्या महानुभावांनी उल्लेखनीय योगदान दिलं, अशा रणरागिणींचा या ठिकाणी आमचे एडिटर इन चीफ आदरणीय सागरजी चव्हाण सरांनी स्वागत केलंच आहे। आम्ही पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि आज हा क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अभिवादनाचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी आमच्या सन्माननीय अँकर जुईलीताईंना पुन्हा एकदा आमंत्रित करतो। धन्यवाद पाटील सर। मी कवयित्री, लेखिका, त्याचबरोबर प्राध्यापिका असलेल्या सौ श्यामल शंकर मांजरेकर पेळणकर मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। माझ्या आयुष्यातील नव्हे तर आम्ही समस्त ज्या लेडीज वर्ग आहोत त्या महिलांच्या आयुष्यातील एक खूप सुवर्ण दिन आहे। कारण 3 जानेवारी हा ज्यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतोय आणि आता या वर्षीपासून महिला शिक्षण दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं तो संपूर्ण भारतामध्येही आता स्थापन होईल तशी केंद्राकडे मला वाटतं मागणी केलेली आहे। तर या पहिल्या दिवशी मी आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते। एक त्यांच्याविषयी 2 शब्द। खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्या आणि त्या काळी जो समाज होता तो कसा होता की मला वाटतं पाळण्यातच लग्न लावली जायची। ह्यांचं वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबांबरोबर लग्न ठरलं। जरी 9 वर्षाच्या असल्या तरी अंगपिंडाने एकदम भरलेल्या होत्या त्या आणि त्यांच्यासाठी वर शोधता शोधता ज्योतिबांचं स्थळ समोर आलं। ज्योतिबा जे होते त्यांना स्त्रियांविषयी प्रचंड आदर होता, स्त्रिया शिकल्याच पाहिजे ह्या मताचे ते होते आणि पाश्चात्य शिक्षण त्यांनी जवळून अभ्यास केलेला असल्यामुळे आपला भारत त्याच्यातच मागे होता आणि जोपर्यंत भारतातील स्त्रिया शिकत नाही तोपर्यंत आपल्या भारतातील स्त्रियांचा, पर्यायाने भारताचा उद्धार होणार नाही, हे त्या काळी त्यांनी 19व्या शतकामध्ये जाणलेलं होतं।
त्यांच्याशी विवाह झाला आणि विवाहानंतर त्यांनी ओळखलं की ह्यांना सुद्धा शिक्षणाची आवड आहे आणि त्यांनी घरात त्यांना शिक्षणाचे गुपचूप धडे दिले. नाही म्हटलं तरी सासू सासरे हे सुद्धा त्या काळातलाच एक घटक होते. मग शेतात ज्यावेळी ते नांगरणीला जायचे त्यावेळी ते काळ्या मातीमध्ये अक्षर गिरवायचे. त्यांची नांगरणी सुरू असायची आणि त्या नांगरणीत आपल्या सावित्रीबाई अक्षर गिरवून गिरवून त्यांची बाराखडी तयार झाली. आणि इथे आपण म्हणतो ना पाटीवर आपण अक्षर गिरवतो, पण ह्यांनी तर काळ्या मातीमध्ये अक्षर गिरवली. आणि नंतर असा काळ आला की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नव्हता, म्हणून ज्योतिबाने समस्त स्त्रियांना शिक्षणासाठी आवाहन केलं की तुम्ही घरातल्या प्रत्येक स्त्रीला शिकवा, कोणाला मागे ठेवू नका, जागृत करा. कारण चूल आणि मूल एवढं तिचं क्षेत्र नाहीये. पहिल्यांदा कसं होतं, कुठलंही आपण ज्यावेळी अग्निदिव्य घेतो हातात त्यावेळी पहिलं पाऊल जो टाकणारा असतो त्याला समाज विरोधच करणार. आजपर्यंत जेवढी चांगली कामं घडलेली आहेत किंवा आज आम्ही इथे जी बसलेलो आहोत महिला, ही कदाचित इथे आम्ही नसतोच, आज आम्ही कुठेतरी दरवाजाच्या मागे असतो, पण सावित्रीबाईंमुळे आज आम्ही या ठिकाणी बसू शकतो. त्यांच्या आयुष्याचा असा एक भाग होता की जो भाग कारुण्याने भरलेला होता. लग्नानंतर कित्येक वर्ष अपत्य नव्हतं. आणि आताही समाजामध्ये तसंच असतं, एखाद्या स्त्रीला जर अपत्य नसेल तर एक स्त्रीच तिच्याकडे त्या दृष्टीने पाहते. विज्ञानाचा आधार आपण घेतो ही नंतरची गोष्ट, पण समाजातील जी स्त्री आहे ती तिला सतत कोसत राहते किंवा घरातल्या माणसांकडून तिचा मानसिक छळ होतो, काही ठिकाणी शारीरिक छळही होतो. तर तिचे सासरे जे होते त्यांनी दुसऱ्या लग्नाची बोलणी करायला सुरुवात केली, कारण मूल होत नाहीये आणि आम्हाला तर वंश हवाय. आणि दुसऱ्या लग्नाची बोलणी ज्यावेळी सुरू केली त्यावेळी ज्योतिबा क्रांतीसूर्य मी स्पष्ट नकार दिला की मी जिच्याशी विवाह केलेला आहे ती माझी एकमेव पत्नी आहे आणि मला दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला माझ्या आयुष्यामध्ये स्थान द्यायचं नाही. ज्यावेळी त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये, ती शाळा काढलेली असताना तिथे मुलींना शिकवायचं सुरुवातीला काम केलं आपले ज्योतिबाई. आता पुरुषाकडे महिलांना कसं पाठवायचं, कारण त्यावेळी कसं होतं की एखादा म्हातारा माणूस जरी असला तरी एखादी लहान बालिका तिची पत्नी म्हणून लग्न करून द्यायची. मग का म्हणून पाठवायचं, नको नको आपण पाठवायचं नाही. बरेच लोक आले नाहीत आणि कोणी पाठवलेही नाही. मग त्यांनी मित्रांना सांगितलं, मग मित्राने आपली मुलं पाठवायला सुरुवात केली आणि 6 मुलींना सुरू करून त्यांनी एक सुंदर शाळा सुरू केली. मग हे ज्योतिबांच्या ज्यावेळी लक्षात आलं की मी पुरुष शिक्षक आहे म्हणून जर मुलं येत नसतील तर त्यांनी काय केलं, आपल्या पत्नीला त्या ठिकाणी बोलावलं. आणि पत्नीने काय केलं, ज्यावेळी शाळा सुरू केली त्यावेळी लोकांनी अक्षरशः आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती येते की शेणाचा आणि मारा झालाय त्यांच्यावर. एवढंच नाही तर ह्या दलितांना जर का तुम्ही शिकवलात तर तुमची अब्रू सुद्धा आम्ही ठेवणार नाही, अशा प्रकारची धमकी वजा त्यांना मिळाली. तरीही ते एवढ्या कठोर होत्या, तुम्ही काय वाटेल ते करा पण मी माझ्या पतीच्या कार्यात त्यांना साथच देणार, मी एकही पाऊल मागे येणार नाही, स्पष्ट शब्दात सांगेन. तो जो काळ होता आणि आताचा काळ, त्या काळात एवढं मोठं पाऊल उचलणं साधी गोष्ट नव्हती. आता सुद्धा आपण जर रस्त्यावर गेलो, कोण आपल्या जर मार्गात आला तर आपण कुठेतरी वित्र्या नजरेने शोधतो ना, मला कोणती मदतीला यायला पाहिजे. पण तसं त्यावेळी त्यांनी केलं नाही. कठोर शब्दात सांगितलं, तुम्हाला काय वाटेल ते करायचं ते करा, मी मात्र जी धुरा घेतली ती समर्थपणे मी पेलणारच आहे. त्याच्यानंतर मूल नसताना त्यांनी त्यावेळी 18व्या शतकामध्ये यशवंत नावाचा एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला. आता आपल्याकडे जर बघितलं तर दत्तक घ्यायला कोण, खूप लोक विचार करतात, चांगले सुशिक्षित लोक जे आहेत ते काय करतात, दत्तक घ्यायला विचार का करावा लागतो की तर माझं मूल नाहीये मग मी कसं घेणार त्याला, आपलं कसं म्हणणार, अशा प्रकारचा एक त्यांच्या मनात विचार येत असतो. मग त्या काळात त्यांनी दत्तक पुत्र घेणे आणि त्याला वाढवणे, शिवाय त्या दत्तक पुत्राची जी विधवा आई होती तिलाही त्यांनी खूप चांगली वागणूक दिली. म्हणजे मनाचा खूप मोठेपणा जो होता तो त्यांचा या ठिकाणी दिसून येतो. आणखी एक मला इथे गोष्ट सांगावीशी वाटते सर, की त्यावेळी केशवपन स्त्रियांचं केलं जायचं का, तर तिला इतकी विद्रूप करायची की पुन्हा तिच्या मनामध्ये पुन्हा संसार करण्याची इच्छाच मरून जायला हवी, इच्छा पुन्हा निर्माण होता का मला. मग हे ज्यावेळी ह्यांना खटकायला लागलं त्यावेळी त्यांनी सगळ्या न्हाव्यांना बोलावलं आणि त्यांची एक सभा लावली.
आणि त्यांना सांगितलं, बघा तुमच्या मुली असणार, उद्या सकाळी आपले सून आहे किंवा हा जो महिला वर्ग आहे त्यांच्यावर तुम्ही वस्त्रा चालवता, आणि हे वस्त्र चालून त्यांना विद्रूप करायचं जे कुकर्म आहे हे तुमच्या हाताने करवलं जाते. ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? आणि त्या न्हाव्यांना ते पटलं आणि न्हाव्यांनी सुद्धा एक दिवसाचा संप केलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये ही एक अतिशय सुंदर गोष्ट त्यांनी केलेली आहे की आज महिला ज्या आहेत त्या विधवा जरी झाल्या तर कुठेही आपल्या भारतामध्ये केशवपन सारखी ही कुप्रथा दिसत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला घातली आहे, त्यांनी घालून दिले. म्हणजे आपल्याला फक्त शिक्षणच दिलं नाही, बरोबर, आपल्याला त्यांनी तारलेलं आहे. त्या काळामध्ये असे विचार येणे ती एका सामान्य स्त्रीच्या मनात नक्कीच येणार नाही. हा जो त्यावेळेचा त्यांचा जो पवित्र आहे हा खूप चांगला पवित्र आहे, आणि अशा प्रकारची उर्मी आज आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. आणखी एक छोटासा प्रसंग सांगते की ज्यावेळी ज्योतिबांचं निधन झालं त्यावेळी दत्तक पुत्राने हातामध्ये ती टिटवी घेतात. त्यावेळी ते जे लोक होते त्यांनी काय सांगितलं, नाही हा त्यांचा अंश नाही, हा दत्तक पुत्र आहे, मग ह्याला अंतिम संस्कार करायचा अधिकार नाही. त्यावेळी ते दुःख अनावर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सावित्रीबाई गेल्या, त्यांनी एक हात त्याचा पकडला यशवंताचा आणि दुसऱ्या हातामध्ये आपण ती घेतली आणि त्यांनी फेरा दिलेला आहे. म्हणजे आज आपण महिला जात नाही स्मशानामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये बहुतांशी महिला जात नाही, पण त्या काळी त्यांनी ते दिव्य करून दाखवलं. अशा ह्या असामान्य स्त्रीची आज आम्ही जे लेकरे आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, याचा मला प्रचंड अभिमान आहे. धन्यवाद मॅडम, खूप सुंदररित्या आपण संपूर्ण ही माहिती दिलात, सावित्रीबाईंच्या कार्याची संपूर्ण माहिती दिलात. आपले खूप खूप आभार. मी आता येईन मेघना राऊळ यांच्याकडे, ज्या पर्यवेक्षिका आहे मिलाग्रीस हायस्कूलच्या, 35 वर्ष त्या ह्या क्षेत्रात आहेत. मॅडम, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करते. नमस्कार. आज खरं तर खूप आमच्या स्त्रियांसाठी असा पवित्र दिवस आहे असं मी म्हणेन. ज्या अगदी प्रचंड बुद्धिवान आणि चिकाटी आत्मविश्वास असलेल्या एका स्त्रीने जे कर्तृत्व केलेलं आहे आणि आम्हा महिलांसाठी जो पाया रचून दिलेला आहे त्याला हॅट्स ऑफ. मी खूप मनापासून धन्यवाद देते, अभिवादन करते या पवित्र स्मृतीला. त्यांच्या संपूर्ण स्त्रियांच्या उद्धारासाठी, आमच्या उद्धारासाठी, विशेषतः दलित दीनदुबळ्या मुलींच्या शिक्षणासाठी संपूर्ण आपला पवित्र देह त्यांनी झिजवला अखेरपर्यंत. 1848 साली त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्यावेळी फक्त 6 मुली त्यांच्या शाळेमध्ये होत्या. त्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी 1 मे 1852 साली हिंदुस्थानातील अस्पृश्य मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली आणि त्या देशातील पहिल्या मुख्याध्यापिका ठरल्या. त्यांचं जे शैक्षणिक कार्य आहे ते अगदी महनीय आहे, अतुलनीय आहे आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांनी सत्य, समता, शांती या त्रिसूत्रीवर त्यांनी संपूर्ण आपलं जीवन घालवलं. आणि अहिंसेने जे कार्य केले त्यांनी, त्या थोर समाजसेविका होत्या, समाज सुधारक होत्या आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य अहिंसेने आपलं कार्य केलेलं आहे, कोणत्याही प्रकारची हिंसा न करता. आता मी 50 वर्षाचा मी कालावधी बघते माझ्या अवतीभोवती, खेड्यापाड्यात, शहरामध्ये बराचसा पॉझिटिव्ह बदल आहे, चांगला बदल आहे. आपला देश चांगल्या गोष्टीकडे वळतोय. शैक्षणिक क्षेत्रात मी 35 वर्ष अध्यापन करते. माझ्या काळचा आणि आता चांगला बदल आहे. शिक्षणासाठी मुलींना खूप संधी आहे, आम्हाला सुद्धा संधी आहे बाहेरच्या दुनियेमध्ये. म्हणजे चूल आणि मूल असं काय आता सध्या तेवढंच राहिलेलं नाही. पण जरी आपल्या जिल्ह्यामध्ये या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती असली तरी सुद्धा आपल्या देशामध्ये काही आदिवासी भाग असे आहेत, आदिवासी जिल्हे असे आहेत, त्याच्यामध्ये खूप दयनीय अशी अवस्था आहे. आणि हे सर्वेक्षणामध्ये सगळं पुढे आलेलं आहे. साधारणपणे गरीब देशातील 2/3 मुली या प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात, 1/3 मुली या माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात, पण जवळजवळ 50% मुली या उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. हे गळतीचं प्रमाण आहे. 40% मुली 15 ते 18 वयोगटातील शाळा सोडतात.
आणि हे गळतीचं मुलींचं प्रमाण विशेषतः आदिवासी भागामध्ये प्रचंड आहे. जरी आपल्यामध्ये शिक्षणाला खूप प्रोत्साहन दिलं जातं तरी सुद्धा या काही भागामध्ये जिथे अज्ञान आहे आणि असं म्हणतात की एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब ती सुशिक्षित बनवते, पण मी पुढे जाऊन असं म्हणेन की एक स्त्री जर शिकली तर ती नुसतं कुटुंब नाही तर संपूर्ण समाज ती सुसंस्कृत बनवून सोडते. आणि म्हणून महिला शिकणं ही अत्यंत महत्वाची आणि काळाची गरज आहे. या आदिवासी भागातील महिलांमध्ये जर शिक्षणाचं तेवढं त्या जर स्वावलंबी असल्या असत्या तर कदाचित ते चित्र बदललं असतं आणि त्या सुद्धा आता गळतीचं प्रमाण थांबलं असतं. आणि म्हणून भविष्य जर घडवायचं असेल, देशाचं शैक्षणिक प्रगती जर व्हायला पाहिजे असेल आणि सर्वतोपरी प्रगती व्हायला पाहिजे तर मुलींच्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपण 6 ते 17 वयोगटातील मुलींकडे जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये 132 दशलक्ष मुली या शाळाबाह्य आहेत, शाळा सोडलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये बालविवाहाचं सुद्धा प्रचंड मोठं प्रमाण आहे. जर या आकडेवारी तुमच्या डोळ्यासमोर आली ना तर आपल्याला त्याचं समजतं की काय चाललेलं आहे आपल्या देशामध्ये सुद्धा. आपल्या महाराष्ट्रामध्ये 26.4% बालविवाह होत आहेत. म्हणजे 100 मुलींच्या मागे जवळजवळ 26 मुली या बालविवाह त्यांचे केले जातात, जबरदस्तीने केले जातात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे तर महिलांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा खूप गोष्टी आहेत. जवळजवळ आपल्या वेश्या व्यवसाय सुद्धा जवळजवळ खूपशा वेश्या या मला वाटतं 40% या वेश्या या लहान बालिका असतात, बालवयातील असतात आणि त्यांना ओढून त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांची काही अडचणी असतील आणि ते त्या क्षेत्रामध्ये वळल्या जातात. तर बालविवाहाचं जर प्रमाण बघितलं ना आपल्या देशामध्ये तर साधारण 70 जिल्ह्यामध्ये बालविवाह हे मोठ्या प्रमाणात होतात आणि महाराष्ट्रामध्ये 17 जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात. साधारणपणे परभणीमध्ये 46%, बीडमध्ये 43.7%, हिंगोलीमध्ये 37%, जालनामध्ये 35% हे बालविवाह होतात. त्या मानाने आपल्याकडची परिस्थिती चांगली आहे. महिला आणि इतर पण सुसंस्कृत लोक आहेत आणि त्यामुळे थोडंसं पर्सेंटेज आपल्याकडे बरं आहे. पण इतर देशामध्ये, इतर भागामध्ये आपल्या देशातले सुद्धा प्रगती होणं आणि अवेअरनेस, जनजागृती होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे कधी घडेल? ज्या सावित्रीबाईंनी 170 वर्षापूर्वीच्या काळामध्ये किती आत्मविश्वासाने आणि प्रखर विरोध करून सुद्धा शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि तिच्या लेकी म्हणून आम्ही आज अगदी मिळवतो आहोत आणि समोर बोलतो की काही प्रगती आम्ही समाजासाठी करतो. आणि खरं म्हणजे आपण जन्माला आलो तर समाजासाठी खारीचा वाटा का होईना आपण उचलला पाहिजे. मी जेव्हा शिक्षक पेशा स्वीकारला तेव्हा माझं अगदी लहानपणापासून स्वप्न होतं की काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. कुठेतरी ह्या गोष्टी मी ज्या आता बोलते त्या वयाच्या 10 वर्षापासून माझ्या मनात कुठेतरी रुजत होत्या आणि आम्ही पण खूप त्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे खेड्यापाड्यातून. त्यामुळे तसं वाटत होतं की काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, मुलींसाठी केलं पाहिजे. आणि नेहमी माझ्या बोलण्यामध्ये मी जास्त म्हणजे खेड्यामध्ये जास्त काम करते जरी राहत असले इथे तरी पण. तर त्या खेड्यातल्या बायकांमध्ये मी पाहिलंय अशिक्षितता, अंधश्रद्धा, या परंपरा वाईट. चांगल्या परंपरा आणि चांगल्या रीती मला खूप आवडतात, त्यांचा मी नेहमी अगदी स्वीकार करते, आदर करते. प्रत्येकानंच करायला. आणि ज्या वाईट परंपरा, वाईट चालीरीती आहेत त्या खरोखरच नाहीशा व्हायला पाहिजेत असं मला वारंवार वाटत असतं. आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करते पण तेवढंसं मला यश मिळत नाही. आणि ह्या जर व्हायला पाहिजेत तर महिलांनी शिकलं पाहिजे आणि तरच आपली भावी पिढी चांगली सक्षम होऊ शकते. अगदी छान, खूप सुंदर. खरं तर आपण आता बघितलं तर एकीकडे आपण भारतीय शिक्षण दिन साजरा करतोय आणि अजूनही अशी परिस्थिती आहे, ही खरंच डोळ्यात अंजन घालणारी आणि चिंताजनक अशी परिस्थिती आहे. ही कुठेतरी बदलणं ही खूप गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम, आपण खूप सुंदररित्या हे वास्तव या निमित्तानं समोर आणून दिलं. प्रत्येकाला विचार करायला लावणारी ही वास्तविकता आहे. फार छान. मी आता येईन सिव्हिल इंजिनियर आणि कवयित्री असलेल्या स्नेहा कदम यांच्याकडे. तुम्ही काय सांगाल या निमित्तानं? सर्वप्रथम नमस्कार. अखंड भारताची माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देते.
आणि मी एक आजची तरुणी म्हणून, इंजिनियर म्हणून किंवा कवयित्री म्हणून जिथे जिथे जाते तिथे मला सावित्री दिसते. मी विमानात उडते तिथे मला सावित्री दिसते. मी डॉक्टरकडे जाते तिथे मला सावित्री दिसते. शिक्षिका आहेत या तिथे मला सावित्री दिसते. या दबंग लेडी आहे तिथे मला सावित्री दिसते. तर सगळीकडे सावित्री का दिसते? एखादं काम करण्यामागचा कार्यकारण भाव किंवा हेतू जर उदात्त असेल तर ते काम खूप मोठं होतं, त्याचे इफेक्ट दूरगामी होतात. आणि सावित्री माईने केलेलं काम हे तसं होतं. नुसतं इतरांना उपदेश न करता आपण स्वतः आधी अंगीकारणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकामधल्या सावित्रीने एका दुसऱ्या मुलीमध्ये एक सावित्री जिवंत केली किंवा जागवली तर खरं तर आपण सगळ्या अबलांना सबला बनवू शकतो आणि कुठेतरी सावित्री माईच्या आपण लेखी ठरू शकतो असं मला वाटतं. आणि तो प्रयत्न प्रत्येकाने करावा अशी माझी इच्छा आहे. सावित्री माईचे आपण अनुयायी आहोत ते फक्त बोलून, कविता लिहून किंवा इतरांना सांगून होऊ शकत नाही. तो विचार अंगीकारायचा आहे आणि तो विचार प्रत्येकाने जर अंगीकारला तर भारतीय स्त्रिया ह्या कुठच्याही इतर जगातल्या स्त्रियांपेक्षा कमी नाहीत. आणि त्यांनी स्त्रियांना स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून उभं करण्याचं एक औषध दिलंय आणि ते शिक्षण आहे. आणि ते शिक्षण घेऊन आपण मोठे होतोय, आपण त्याचे फायदे घेतोय, तर इतरांनाही ते फायदे मिळावेत, इतरही स्त्रिया ह्या अबलांपासून सबला व्हाव्या यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मी शेवटी एकच सांगेन की मी अबला नाही मित्रांनो, मी सावित्री आहे देशाची. मी अबला नाही मित्रांनो, मी सावित्री आहे देशाची. ना ओळख मजला वेशाची, मी वाट आहे प्रकाशाची आणि चालेन वाट प्रकाशाची आणि चालेन वाट प्रकाशाची. तुमची अजून एखादी रचना असेल तर ती पण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच मॅडम. अबला ते सबला माझी एक कविता सावित्री माईंसाठी. चल उठ ना ग, चल उठ ना ग, आवर ऑफिसची बॅग. चल उठ ना ग, आवर ऑफिसची बॅग. आवर सगळा पसारा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा तुझ्या घरभर पसरलेला. आवर सगळा पसारा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा तुझ्या घरभर पसरलेला. सगळं घेतलंयस ना बरोबर, पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा नीट बघ, हातात बांधलंयस ना घड्याळ प्रज्ञेचं. पुन्हा एकदा नीट बघ, हातात बांधलंयस ना घड्याळ प्रज्ञेचं. जे आठवण करून देईल तुला तुझ्या अस्तित्वाची. अबला ते सबला पर्यंतच्या प्रवासाची. अबला ते सबला पर्यंतच्या प्रवासाची. पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा नीट बघ, लावलायस का डोळ्यांना चष्मा सम्यक दृष्टीचा. पुन्हा एकदा नीट बघ, लावलायस का डोळ्यांना चष्मा सम्यक दृष्टीचा. ज्यातून दिसेल तुला तुझं खरं रूप. ज्यातून दिसेल तुला तुझं खरं रूप. दिसतील अजूनही नव्या वाटा, नव्या सावित्री घडवण्याच्या. पुन्हा एकदा तपासून पहा. पुन्हा एकदा तपासून पहा. घेतलायस ना चार्जर स्वयंप्रेरणेचा. घेतलायस ना चार्जर स्वयंप्रेरणेचा. जो केव्हाचाच देऊन ठेवलाय तुला जिजाऊ, सावित्री आणि रमाई आईने. जेव्हा कधी दमल्यासारखे वाटेल ना तेव्हा त्यांना पाहून करत राहा स्वतःला तू चार्ज. ऑफिस मध्ये गेल्यावरही आठवणीने बघ तुझ्या त्या खुर्चीकडे. ऑफिस मध्ये गेल्यावरही आठवणीने बघ तुझ्या त्या खुर्चीकडे, ज्या खुर्चीवर बसू शकल्या नाहीत लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती सुद्धा. ज्यांना कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण देऊन शतकानुशतक बंदिस्त करून ठेवलंय आपण मनुवादी बनून. आणि सगळ्यात शेवटी बघ एकदा तुझ्या ऑफिस मध्ये लावलेल्या सावित्री माईच्या फोटोकडे. आणि सगळ्यात शेवटी बघ एकदा तुझ्या ऑफिस मध्ये लावलेल्या सावित्री माईंच्या फोटोकडे, ज्यांनी केलंय तुझं आणि तुझ्या पुढच्या हजारो पिढ्यांचं माणूस म्हणून प्रमोशन. ज्यांनी केलंय तुझं आणि तुझ्या पुढच्या हजारो पिढ्यांचं माणूस म्हणून प्रमोशन.
क्रांतीचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, क्रांतीचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, क्रांतीचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी. खूप सुंदर आपली कविता होती आणि वास्तव दाखवणारी होती. खरंच आज म्हणावंसं वाटतंय, चल उठ ना ग आणि तयार हो, अशा अनेक गोष्टी करण्यासाठी ज्या अजूनही तुझ्याकडून राहून गेल्यात. सिंधुदुर्ग लाईव्हच्या करस्पॉन्डंट मंगल कामत मॅडम आपल्यासोबत आहेत. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सावित्रीबाई फुले क्रांतीवीर त्यांच्या आज या दिनानिमित्त प्रथम मी त्यांना अभिवादन करते. आणि सावित्रीबाईंनी मुलींना किंवा स्त्रियांना शिकवण्याचा जो प्रयत्न केला, त्याचमुळे आज आपण या इथे ज्या सगळ्या सावित्रीबाईंच्या लेकी म्हणून मिरवतोय, हा सावित्रीबाईने त्यावेळी शिक्षणाचा धडा घातला म्हणूनच आपण या इथे आज बसलेलो आहोत. आज शिक्षण म्हटलं किंवा कुठलीही गोष्ट म्हटलं तर महिलाचा वाटा त्यात खूप मोठा आहे. आज अनेक ठिकाणी महिला उच्च पदस्थ आहेत आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, अगदी किंबहुना मी म्हणेन तर काही 1 इंच पुढे आजची स्त्री आहे आणि मला त्याचा सार्थ गर्व आहे. आणि त्याचमुळे मी सावित्रीची लेक आहे असं म्हणायला मला खूप आनंद होतोय. आजच्या या दिनानिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी इथे बसलेलो आहोत. 5 लेकी बसलेलो. आम्ही 5ही लेकी आपापल्या कामामध्ये अगदी उच्च दर्जाचं आम्ही काम करत आहोत, जे समाजाला प्रेरक असं काम आहे. समाजाला कुठेतरी समाजाने या लेकींकडे बघून आपणही समाजातल्या लेकीने आमच्या बरोबर यावं असं हे सगळं काम या आम्ही लेकी करत आहोत. आणि सार्थ मला अभिमान आहे की आजच्या ज्या मुली आहेत, आजच्या ज्या महिला वर्ग आहेत, ह्या अनुकरण करतात. म्हणजे आपण जर बघितलं तर एका गावात एखादी जर मुलगी गाडी चालवायला लागली तर तिच्या मागून 10 मुली प्रयत्न करतात, मीही गाडी चालवणार, ती गाडी चालवते ना, मीही गाडी चालवणार. आज आपल्या बरोबर मॅडम आहेत, त्या एका उच्च पदावर आहेत. ह्यांचंही अनुकरण अनेक स्त्रिया आज करणार आहेत. त्यांच्या ऑफिस मधल्या असतील, ऑफिसच्या बाहेर असतील, शेजारच्या असतील, गावातल्या असतील. किंबहुना प्रत्येक मुलीचं त्यांच्या एवढं शिक्षण होणार नाही, त्याला अनेक कारणं असतील. परिस्थिती असेल, आर्थिक बाजू असेल किंवा अजूनही काही असू शकेल. पण तिथपर्यंत जाण्याचं तिचं मन असेल, तिचं आकांक्षा असेल, हे सुद्धा काही आपल्याला कमी नाही. त्या दृष्टीने ती प्रयत्न करत असेल. आणि हे सगळं व्हायला कारण असेल तर 150 वर्षापूर्वी, 170 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जो शिक्षणाचा धडा घातलेला आहे आणि त्याच्याचमुळे आज हे होत आहे. किंवा भविष्यात ह्याच्याही पुढे मुली सुसंस्कृत होणार आहे. ज्यावेळी एखादी मुलगी, एखाद्या समाजातली मुलगी ज्यावेळी सुसंस्कृत होते, त्यावेळी आपल्या घराबरोबर, आपल्या आजूबाजूच्या मुलीबरोबर, आपल्या समाजाबरोबर ती एकरूप होते आणि आपल्या सगळ्या समाजाला ती बरोबर घेऊन जाण्याचा एक प्रयत्न करते. किती जण बरोबर येतात हे तिला माहित नाही, पण सावित्रीबाईंनी जसं 6 मुलींना घेऊन शिक्षणाचा रेटा रेटला, तशी ही कन्या सावित्रीबाईंच्या लेकी ही आपल्या बरोबर अनेक मुलींना, अनेक महिलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि हेच सावित्रीबाईंच्या कार्याचं यश आहे असं मला वाटतं. आणि हे यश आम्ही सगळ्या सावित्रीबाई फुलेंच्या लेकी असाच समाजाचा, हा महिलांचा शिक्षणाचा रेटा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा आज आपण या सगळ्या जणी, 5 जणी किंवा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आणि हा जो आपला प्रयत्न यशस्वी होणार आहे, हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. आणि हे काम आपण सर्वांनीच केलं पाहिजे. स्त्री ही अबला, हा तिच्यावर एक ठपका लावलेला आहे, पण आजची स्त्री अबला नाही, ती सबला आहे. आणि हे तिने आपल्या कर्तृत्वाने दाखवलेलं आहे. मी अबला नाही, मी सबला आहे. चूल आणि मूल हा माझा एवढाच विषय नाही आहे, तर चूल आणि मूल ह्याच्या बरोबर माझं विश्व आहे. आणि ह्या विश्वात मी कुठेही भटकंती करत आहे. मॅडमने आता म्हटलं मी विमानातून जाते, हे सुद्धा आमच्यासाठी एक मोठं असं काम आहे. एक महिला विमानातून सुद्धा प्रवास करते, हे समाजाला सुद्धा प्रेरक असं आहे की मी सुद्धा कधीतरी विमानाने प्रवास करीन. आजच्या शिक्षण घेणाऱ्या महिलांपुढे ह्यांचा हा आदर्श आहे. आणि खरोखरच
हे ज्यावेळी आम्ही सगळं समाजाला घेऊन अशी मोठी कामं करणार आहोत, शिक्षणाचं प्रामुख्याने शिक्षणाचं काम करणार आहे, त्याच वेळी आपला सगळा समाज सुसंस्कृत होईल आणि जी अनेक आज समाजात ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, ज्या समाजाला घातक अशा रूढी परंपरा, उदाहरणार्थ अंधश्रद्धा असेल, बालविवाह असेल किंवा अन्य ज्या काय असतील, मुलींवर होणारे अत्याचार असतील, अन्याय असतील, हे सगळं जर मुली सुसंस्कृत झाल्या, शिक्षणाने त्या उच्च पदावर गेला, तर समाजामध्ये या घडणाऱ्या सगळ्या ज्या का वाईट प्रवृत्ती आहेत त्या आपोआप नष्ट होतील. म्हणजे स्त्रीची एक भीती या समाजाला निर्माण होईल. अरे बाबा, ह्या स्त्रिया पुढे गेल्या, आता आम्ही हे सगळे जे विकृती आहेत आमच्यात किंवा आम्ही जे हे स्त्रीवर अन्याय करतोय हे आमचं आता काही चालणार नाही, हे थांबलं पाहिजे असं समाजाला वाटेल आणि त्या सगळं करण्याचं काम हे स्त्रीमध्ये आहे आणि अशा स्त्रिया या समाजातून निर्माण व्हाव्यात, अशा स्त्रियांनी हे काम करावं असं मला वाटतं. आणि तीच खरी सावित्रीबाई फुलेंना श्रद्धांजली असू शकेल किंवा त्यांचं कार्य आम्ही पुढे नेलं, आम्ही त्यांच्या लेकी आहोत असं म्हणायला आमच्याकडे आम्ही ते कार्य सार्थकी ठरवू असं मला वाटतं. धन्यवाद. अगदी नक्की मॅडम, खूप सुंदर तुम्ही सांगितलात की आज महिला सबला होतीलही, परंतु त्याचबरोबर समाजानेही आपला विचार बदलणं हे खूप गरजेचं आहे. ती विकृती नाहीशी होणं आणि तसा प्रत्येकानं विचार करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम. मी आता येईन मळगाव हायस्कूलच्या पर्यवेक्षिका असलेल्या ज्यांनी 32 वर्ष या क्षेत्रात काम केलंय, त्या म्हणजे श्रद्धा सावंत मॅडम. मी आम्हाला विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज 3 जानेवारी आतापर्यंत आपण आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून हा दिवस साजरा करायचो, पण आता याच वर्षी, या नवीन वर्ष जे आपण पदार्पण केलंय 2 दिवसापूर्वी, तर या वर्षी हा महिला शिक्षण दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. आपला याच्या पाठीमागचा हेतू हा असा आहे किंवा असावा की महिलांच्या बाबतीत शिक्षण जे आहे ते सर्वदूर पर्यंत असावं. जसं मेघना राऊळ मॅडमनी मगाशी तो एकंदर तो आढावाच सगळा सांगितला, त्यामध्ये आपल्याला अभिमानाने असं सांगावं असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा जिल्हा आपला अगदी समाधानकारक या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. कारण जसं आदिवासी भागातलं मॅडमनी मगाशी सांगितलं किंवा इतर आपल्या देशातले जे काही असे भाग आहेत ज्या भागामध्ये अगदी सर्वच प्रकारचं, म्हणजे फक्त महिलाच नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत एक उदासीनता दिसते या शिक्षणाच्या बाबतीत. काही भाग अगदीच आदिवासी असे राहिलेले आहेत, मागास राहिलेले आहेत शिक्षणाच्या बाबतीत, असं म्हणायला हरकत नाही. पण त्या बाबतीत आपण खरंच सुदैवी आहोत. एक सिंधुदुर्ग आपला जो जिल्हा आहे जो साक्षरतेत सुद्धा ज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये ही समाधानकारक अशी परिस्थिती आपल्याला दिसते. आजच्या दिवशी खरं म्हणजे आपण ज्या इथे पंचकन्या यांनी आता उल्लेख केला मॅडमनी, आणि आपण सर्व माझ्या समस्त भगिनी वर्ग, महिला वर्ग, त्यांना मी शुभेच्छा देते. त्याचबरोबर आपल्या या सगळ्या सावित्रीच्या लेकींना, सावित्रीला जसं ज्योतिबांचा पाठिंबा मिळाला, प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे तसंच सगळ्या पुरुष वर्गाला सुद्धा मी, या सगळ्या महिला वर्गाला प्रोत्साहन देणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना मी आजच्या दिवशी धन्यवाद सुद्धा देते. खरं म्हणजे या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती अशा या आपल्या सावित्रीबाई, ज्यांच्या आपण इथे लेकी म्हणून आज मिरवतो आहोत, यांनी इतकं महान कार्य केलं, ज्या कार्यामुळे आपण इथे आज बसलेलो आहोत किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर दिसत आहेत, अगदी उत्तरोत्तर प्रगती करताना दिसत आहेत. या पाठीमागे जर या सावित्रीबाई पुढे सरल्या नसत्या, त्या काळामध्ये त्यांनी जर अशा हाल अपेष्टा सोसल्या नसत्या, तर आम्ही सुद्धा चूल मूल किंवा अगदी सीमित अशा प्रकारचं आमचं कार्यक्षेत्र राहिलं असतं. बाहेरचं जगाचं आपल्याला काही कळलंच नसतं. आपण ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्याही आपल्या अगदी मर्यादित राहिल्या असत्या. सावित्रीबाईंचे खरोखर आपल्यावर खूप मोठे, आपल्या या समाजावर, आपल्या या महिला वर्गावर उपकार आहेत या क्रांतीज्योतीचे. मगाशी तुम्ही म्हटलात की पूर्वीची मानसिकता शिक्षणाबद्दलची आणि आताची, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आता पडलेला दिसतो. पूर्वीच्या काळी जे आपण बघायचो की महिला म्हटलं की तिला फक्त चूल आणि मूल, तिनं शिक्षण घेणं हे सुद्धा अगदी पाप, किंवा तिनं घराच्या बाहेर जाऊन शाळेत जाणं हे सुद्धा अगदी वाईट अशा प्रकारचं गृहीत धरलं जायचं. ज्या काळामध्ये अगदी 1841 मध्ये 1 जानेवारी 1848 ला सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये, पुण्यामध्ये महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. ज्या शाळेमध्ये आता आपल्याला मगाचपासून अनेक वेळा ऐकतोय की 6च फक्त पहिल्यांदा मुली होत्या, नंतर उत्तरोत्तर या शाळा जास्तीत जास्त त्यांची संख्या वाढत गेली शाळेमध्ये.
तर त्या काळामध्ये जो महिलांकडे बघण्याचा किंवा मुलींकडे या बाबतीत बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो काळ आणि आताचा आपला जो काळ आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. तरी काही भागामध्ये आता आम्ही जेव्हा आमच्या शाळेमध्ये मुलींना एकत्र करतो, बऱ्याच वेळा मी मुलींना याबाबतचं मार्गदर्शन करतो. मग ते वयात येतानाचं असेल, ज्या काही समस्या असतात त्या बाबतीत, आणि शिक्षणाच्या बाबतीत पण आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही फक्त 10वी झालात किंवा 12वी झालात तर शिक्षण सोडून फक्त लग्न, घरातल्याने जर तुम्हाला जबरदस्ती करत असतील तर या बाबतीत तुम्ही बळी पडू नका किंवा क्षणिक मोहाला पण बळी पडू नका. तुमचं करिअर, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याकडे तुम्ही आधी प्राधान्य लक्ष द्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. मग तुमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढतील, तुमचं शिक्षण जसं असेल तसं तुम्हाला ऊर्जा सुद्धा त्याच्यातनं मिळेल आणि जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन तुमच्यामध्ये निर्माण होईल. भावी पिढी जी आहे ती पण त्या निमित्ताने अगदी सुशिक्षित होईल. आताच्या काळामध्ये प्रगती करण्याला सुद्धा त्यांना एक चांगलं साधन मिळेल. पूर्वीच्या काळच्या रूढी परंपरा याच्याबाबतचा बऱ्याचसा उल्लेख मगासपासून झालेला आहे. अजूनही मला एक ती खंतच वाटते की आपल्याकडे अजूनही याबाबतचं पूर्णपणे निर्मूलन झालेलं नाहीये. तर आजच्या दिवशी मला असंही एक आवाहन महिला वर्गाला करावंसं वाटतं की या ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा रूढी परंपरा आहेत, ज्या चांगल्या आहेत, ज्या पुढे ज्यांचं अनुकरण करणं आवश्यक आहे अशा घ्यायला हरकत नाही. सगळ्याच काय वाईट आहेत अशा नाही, पण काही ज्या रूढी परंपरा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत या थोड्याशा कमी करायला, आणि ह्या सुजाण हे जे महिला आहेत किंवा सुजाण नागरिक आहेत यांच्याकडून हे जास्त अपेक्षित आहे. त्यांनी जर या बाबतीत आपल्या पुढच्या पिढीला जर असं देणं दिलं की यांच्यातल्या या अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पुढची पिढी ही सुजाण अशा प्रकारची निर्माण होईल आणि आपल्या भारताच्या पुढच्या प्रगतीला किंवा आपण जे आता 21वे शतक म्हणतो त्यासाठी निश्चितच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. धन्यवाद. खूप सुंदर असा विचार आपण मांडला त्या निमित्तानं. मी आता येईन सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर सरांकडे. सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर आजचा हा दिवस म्हणजे नमन करण्यासारखा दिवस आहे आणि सावित्रीच्या लेकींना सलाम करण्यासारखा दिवस आहे. सर्वप्रथम मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना, थोडक्यात आमच्या आईंना हृदयापासून आदरांजली वाहतोय. त्याचबरोबर सावित्रीच्या ह्या सर्व लेकी ज्या आमच्या ह्या स्टुडिओमध्ये तुम्ही बसला आहात, अगदी ज्वेलीपासून तुम्ही सर्व, या सर्वांना माझा सलाम. कारण अशी जसं तुम्ही म्हणालात की मला सावित्रीबाई सगळेचकडे दिसतात. खरं आहे, मला माझ्या घरामध्ये माझी सावित्रीबाई दिसते, माझी आई. कारण जेव्हा वडील गेले त्यावेळी आम्ही खूप लहान भावंड होतो, 5 भावंड होतो आणि त्यावेळीची परिस्थिती ही काय तशीच होती. थोडीशी फक्त म्हणजे ती फक्त घरातून बाहेर तरी पडू शकत होती, एवढंच फक्त त्यामध्ये बदल होता. बाकी वातावरण तेच होतं जे त्यावेळी आम्ही पुस्तकामध्ये ऐकलं होतं, आम्ही काय पाहिलं नव्हतं, पण ते वास्तव होतं. अशा अवस्थेमध्ये तिने आम्हाला शिकवलं, 4 बहिणींना शिकवलं आणि आज तिच्याचमुळे आज आम्ही इथे बसलो आहोत. त्यामुळे शेवटी कुठून ना कुठून तरी तो आदर्श, कुठून ना कुठून तरी ते धैर्य हे तिच्यामध्ये आलं होतं. आणि खरं आहे की आज जर सावित्रीबाईंनी जर तो निर्णय घेतला नसता, तिने ते पाऊल टाकलं नसतं तर 100% आज खूपच भयानक परिस्थिती असली असती. म्हणजे जर माझीच आईच जर अशिक्षित राहिली असती, माझी आईच जर बाहेर पडली नसती तर आज आम्ही पण अशिक्षित राहिलो असतो आणि कदाचित मी जो आत्ता ह्या खुर्चीवर बसलो असतो तर मला माहिती नाही मी कुठे असलो असतो. त्यामुळे निश्चितच मी माझ्या आईला पण या निमित्ताने हृदयापासून सलाम देईन. खरं आहे, आम्ही या कोकणच्या मातीमध्ये हे चॅनल सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक गोष्टी अनुभवतोय आणि अनेक बातम्या देखील करत असतो. कधी कधी चांगल्या बातम्या करण्याचा योग येतो, ज्या तुमच्यासारख्या महिला आहेत, ज्या काहीतरी कर्तृत्व करतायत आणि त्यांच्या बातम्या लिहिताना किंवा त्यांच्या बातम्या पाहताना आम्हाला देखील आनंद होतो. आणि ते बातमी करताना पण आमच्या हातामध्ये पण किंवा आमच्या हृदयामध्ये पण असा एक अभिमान जागृत होतो. काय म्हणजे आज देशामध्ये आपल्या पहिली पायलट पण आहे. काय म्हणजे अशी जे काही क्षेत्र आहे जिथे महिला जाऊच शकत नाही असं लोकांचं काही जणांचं मत होतं, अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे आज महिला आहे. काय
म्हणजे अगदी अंतराळवीर पण आपली महिला होऊन गेली. त्यामुळे हे अशा गोष्टी आहेत काय, त्यामुळे अशक्य शक्य ह्या गोष्टी आता राहिलेल्या नाही आहेत. जर एखाद्या महिलेने ठरवलं तर ती काही करू शकते. फक्त या निमित्ताने एवढंच मी सांगेन की कुठेतरी या सावित्रीच्या लेखी एकीकडे एका दिशेने पुढे जात असताना काही सावित्रीच्या लेखी ह्या आजही भरकटत चाललेल्या आहेत. आणि त्याचं एक अगदी ज्वलंत उदाहरण जर सांगायचं असेल तर म्हणजे मी आता इथे बसलो असताना मला ते सगळं आठवत होतं. मी जेव्हा पत्रकारितेची सुरुवात केली रत्न टाइम्समध्ये, आणि ज्या दिवशी माझा रत्न टाइम्स मधला पहिला दिवस होता तेव्हा मला माझ्या सिनियरने सांगितलं होतं की अशी एक बातमी घेऊन ये काय, जेणेकरून मला असं वाटेल की काहीतरी तू पत्रकार म्हणून काहीतरी करू शकशील किंवा त्या पत्रकार या शब्दाला तू लायक ठरशील, असं मला त्यांनी सांगितलं होतं. माझे 4-5 दिवस गेले, मी बातमी देत होतो, पण त्यातून त्यांचंही समाधान होत नव्हतं आणि माझंही समाधान होत नव्हतं. आणि अशा वेळी मला माझ्याच गावामधलंच एक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांनी मला सांगितलं, मला आठवतं LM सावंत त्यांचं नाव. तर ते मला ह्या राजवाड्याच्या समोरच भेटले आणि ते म्हणाले की अरे सागर, आपल्या गावामध्ये एक बचाटे कुटुंब आहेत आणि त्याचे आई वडील ऑफ झाले आहेत आणि एक मुलगी जी अगदी माझ्या मते त्यावेळी एक 7वीत काहीतरी होती ती मुलगी, आणि तिला 3 भाऊ होते, जे अगदी एक भाऊ होता 2 वर्षाचा, एक भाऊ होता 4 वर्षाचा आणि एक भाऊ काहीतरी 5 वर्ष असे. हे म्हणजे पुरं बचाटे कुटुंब जे आमच्या कोलगावमधलं अक्षरशः ते झोपडीमध्ये राहत होतं. जे आमचे कलेश्वराचं मंदिर आहे कोलगावचं, ते अगदी त्या डोंगराच्या अगदी खाली ते एवढीशी झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये ती राहतंय. तर तू बघ काय करता येईल. तर मला लगेच क्लिक झालं, माझ्या अंगावर काटा आला. मी त्यांनाच घेऊन लगेच मी तिकडे गेलो आणि मी ते सगळं पाहिलं काय. तर खरंच मला असं म्हणजे अगदी हृदयापासून ते असं मला ते चित्र पाहिल्यानंतर असं राहवलं नाही काय. मी म्हटलं काय ही परिस्थिती आहे, म्हणजे अगदी अशी म्हणजे अगदी गरीबातल्या गरीबावर पण अशी परिस्थिती येऊन एवढी वाईट परिस्थिती तिथे होती झोपडीमध्ये. पुरं ते जंगल आणि त्या जंगलामध्ये ती 7वीत असणारी पोरगी आणि तिचे ते लहान भाऊ, असं ते पुरं कुटुंब होतं. मी लगेच आलो, जे काय आलं तो मी सगळं असं व्यक्त केलं आणि मी ती बातमी म्हणून दिली. लगेच ती बातमी घेतली आणि मला माहिती नाही काय रत्नागिरी टाइम्सच्या पहिल्या पेजवर पहिली लीड बातमी ती लागली, रत्नागिरीपासून ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र. आणि मी फक्त त्यावेळी एक आवाहन केलं होतं की असं हे बचाटे कुटुंब असं बेघर झालेलं आहे आणि तिला आधाराची गरज आहे, तर समाजातल्या लोकांनी तिच्यासाठी पुढे यावं आणि तिला आधार द्यावा. माझ्या जीवनातली ती पहिली बातमी जी आजही मी कधी विसरू शकत नाही. आपण म्हणतो कधी समाज पुढे येत नाही, समाज धावत नाही काय, समाज फक्त पाहतोय, तर माझ्या त्या बातमीने समाज अजिबात कुठे मागे राहिला नाही. मला आजही आठवतोय आपले माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांनी ती बातमी मुंबईमध्ये पाहिली काय. त्यांची माणसं लगेच त्यांचे फोन आले, मला आठवते राजन तेली वगैरे त्यांचे मला फोन आले त्यावेळी. त्यानंतर आपले राहू महाराज मठातील आपले राहू अण्णा महाराज त्यांचे फोन आले, अनेकांचे. अगदी त्यावेळी मला वाटतं आमदार माझे आमदार हे शिवराम दळवी होते, त्यांचे फोन आले. आणि तुम्हाला मी सांगू जी काय मदत ती म्हणजे मदतीचे जे हात पुढे आलेत काय, आणि अक्षरशः त्या झोपडीपर्यंत अनेक लोकांना मी घेऊन गेलो काय. आणि त्यांना घर नव्हतं, घर मिळालं. त्यांना शिक्षणाची त्यांना अडचण होती, शिक्षणाची प्रत्येकाने जबाबदारी घेतली. सगळं म्हणजे आई वडील असल्यानंतर ज्या पद्धतीने तो आधार मिळतो तो सर्व आधार त्यांना मिळाला. घर बांधलं गेलं स्वतः राणे साहेबांनी, ते घर त्यांनी आपल्या याच्यातून त्यांना हे करून दिलं. मला त्यावेळी खूप बरं वाटलं की माझी ही अशी एक बातमी जी अगदी बेघर झालेली आणि ज्याला आधार नव्हता अशा मुलीला त्या बातमीने पूर्णपणे आधार दिला. जी अबला होती ती सबला बनली. हे मी आता का सांगतोय तर त्यानंतर ती सबला कुठे गेली मला माहिती नाही, ती सबला कुठे भरकटली ही मला माहिती नाही, आणि ती सबला का भरकटली हे पण मला माहिती नाही. म्हणजे ज्या माझ्या बातमीने काय जो पूर्णपणे आधार मिळवून दिला होता, पण ती सबला ती अबला झाली आणि ती भरकटत गेली. आता ह्याला कारण कोण? म्हणजे सांगायचं एवढंच आहे की समाज धावतोय,
आजही समाज आपल्यासोबत असतो. जेव्हा असं काही प्रसंग असतो तेव्हा समाज 100% येतो. सर्व लोकांमध्ये ती चीड आहे. त्यावेळी अशी चीड निर्माण झाली आणि प्रत्येक जण धावत होतो. पण अशा काही सबला आहेत काय, त्या अशा भरकटत चाललेल्या आहेत काय. आणि आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच आहे की असे जेव्हा आपण जयंती साजरी करतो किंवा असे जेव्हा आपल्यासमोर असे गोष्टी येतात तेव्हा आपण तर क्रांतीज्योतींना त्याच्या कार्याचे आभार मानू शकतच नाही किंवा तिचे ऋण आम्ही फेडूच शकत नाही. पण तिला जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला श्रद्धांजली किंवा आदरांजली व्हायची असेल तर अशा समाजातल्या ज्या भरकटत चाललेल्या ज्या सावित्रीच्या लेकी आहेत तर त्यांना हात देणं गरजेचं आहे. आणि हा हात जर देणं कोणी गरजेचं आहे तर अशा तुमच्यासारख्या ज्या सावित्रीच्या लेकी आहेत ज्या आपल्या समाजात एक स्वतःचं कर्तृत्व उभं करतायत. असं प्रत्येक महिलेने जी आज एक कर्तृत्ववान महिला आहे अशा एका प्रत्येक महिलेने जरी ठरवलं की एक मी सावित्रीच्या लेकीला जी भरकटत चाललेली आहे आणि ती आपल्या समोर दिसत असते आपल्याला, तिला आपण हात देणार, आपण तिला योग्य दिशा देणार. कारण जी मी मुलगी म्हणतोय जी माझ्या आजही नजरेसमोर दिसते काय, तर तिला जर त्यावेळी योग्य दिशा भेटली असती काय तर 100% ती योग्य दिशेने गेली असती. म्हणजे एवढं सगळं समाजाने देऊन सुद्धा एवढा मदतीचा हात देऊन देखील ती भरकटत गेली. म्हणजे हे खंत आहे खऱ्या अर्थाने. असं होता कामा नये. जर समाज जर पुढे येत असेल तर त्या प्रत्येक महिलेने हे आपलं कर्तृत्व दाखवायलाच पाहिजे. आणि अशा असंख्य गोष्टी, हे फक्त एक उदाहरण आहे मी सांगतोय, पण अशा असंख्य गोष्टी आज आम्ही पाहतोय बघतोय आमच्या अवतीभोवती ज्या सावित्रीच्या लेखी भरकटत चाललेल्या आहेत. त्यामुळे हे होता कामा नये आणि हे होऊ नये यासाठीच सिंधुदुर्ग लाईव्ह हे एक समाजाची समाजाचे नातं असणारं एक चॅनल आहे. आणि म्हणूनच आपण कोकणची माणसे एक मोठा आपण एक चळवळ उभी करत आहोत. या चळवळीमध्ये ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांना तर आम्ही सन्मान त्यांचा करणारच आहोत. पण त्याचबरोबर अशा काही ज्या सावित्रीच्या लेकी ज्या भरकटत चाललेल्या आहेत तर त्यांना देखील हात देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यामुळे तुमच्यासारख्या ह्या महिला ज्या आज समाजामध्ये एक आपला आदर्श उभा केलेला आहे, तुम्ही एक आमच्यासाठी एक ऊर्जा आहात, प्रेरणा आहात. तर अशा महिलांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. आज जर काय करायचं असेल तर ह्या अशा महिलांना म्हणजे मला आज आनंद आहे त्या गोष्टीचा. मला आनंद आहे की मी माझ्या पहिल्या बातमीने एका मुलीला मी आदर देऊ शकलोय आणि मी जिवंत असेपर्यंतचा मला अभिमान असेल. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढं की अशा प्रत्येक सावित्रीच्या लेकीन ज्या पुढे चालल्या आहेत तर आपल्यासोबत एक सावित्रीची लेख आपल्यासोबत पुढे घेऊन जर गेलात तर निश्चितच मी सांगतो काय ज्या काही रूढी परंपरा आहेत, जे काही अत्याचाराच्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून सांगायचं तर आमच्या मंगल कामत काय, त्याचं कारण का की त्यांना कधी हा अत्याचार शब्द त्यांच्या अवतीभोवती पण आला नाही. त्यांच्यासमोर ह्या रूढी परंपरा कधी समोरच आल्या नाहीत आणि कोणाची हिंमतही झाली नाही काय. त्यामुळे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणतोय की एक महिला ही खूप नाजूक असते काही नाही, पण तिने जर आपला धारदारपणा जर दाखवला ना तर कोणाची हिंमत सुद्धा होत नाही काय. आणि त्याच्यामध्ये आपल्या महिला कमी पडत आहेत. आणि त्याचमुळे ह्या रूढी ह्या परंपरा पुढे चाललेल्या आहेत काय. त्यामुळे ह्या जर नष्ट करायच्या असतील तर त्याच्यासाठी समाज वगैरे पुढे येणार नाही का. त्यामुळे प्रत्येक महिलेलाच अशा पद्धतीने पुढे जावं लागेल. राहिला विषय कोकणच्या मानसीचा, थोडासा कोविडच्या ह्या कालावधीमध्ये आम्हाला ह्या आमच्या मुवमेंटला, ह्या आमच्या चळवळीला थोडासा ब्रेक लागलाय. मात्र आता कोविडचा बऱ्यापैकी जोर हा कमी होत चाललेला आहे. लवकरच तो कमी व्हावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. आणि कोकणची मानसी ही या कोकणचं एक सन्मान असेल एवढं आम्ही निश्चित सांगू. आणि जी कर्तबगार महिला आहे काय ही कोकणची ओळख असेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की आज ह्या दिनी म्हणजे आज हा नवीन वर्षाचा हा पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारमार्फत हा दिन साजरा होतोय. या दिवशी एकच आपण संकल्प करू. आज तुम्ही आमच्या ह्या कोकणच्या महाचॅनलमध्ये सावित्री लेखी आलेला आहात. तुमचं कार्य आम्ही पाहतोय. ज्योतिबा बाईंचं आम्ही कार्य काय पाहिलं नाही सावित्रीबाईंचं, पण तुमचं आम्ही कार्य पाहतोय. त्यामुळे नक्कीच त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि हा सन्मान असाच उंचावत राहील.
पण ज्यावेळी पुढच्या वर्षी ज्यावेळी आम्ही हाच कार्यक्रम जेव्हा ह्या स्टुडिओमध्ये साजरा करू तेव्हा मी अपेक्षा एवढंच करेन तुम्हाला की येताना तुम्ही एक अशी सावित्रीबाई जी भरकटत होती त्या भरकटलेल्या सावित्रीला तुम्ही पुढे घेऊन गेलात आणि ती सावित्रीबाई याच दिवशी पुढच्या वर्षी आपल्या स्टुडिओमध्ये असेल एवढीच मी अपेक्षा करेन. आणि खरं तर मी आता जास्त बोलणार नाही. खरं तर सावित्रीबाईच्या लेकींचा आम्ही सन्मान केलेला आहे. तशी एक सावित्रीची लेक ह्या आमच्या स्टुडिओमध्ये आहे, आमची जुईली. खरं तर मी तिला खूप म्हणजे नेहमीच आम्ही तिचं कौतुक करत असतो. काय ज्यावेळी ती सिंधुदुर्गजवळ आली होती तेव्हा मला वाटतं ती 10वी इयत्ता म्हणजे 10वी नुकतीच पास झाली होती आणि ती आली होती आणि ती जेव्हा मला बोलली होती की मला अँकर व्हायचं आहे तर त्यावेळी ती फार छोटी होती काय. आणि मला असं वाटलं होतं तिला की तिला मी सांगितलं म्हटलं अजून तुझं थोडंसं वय नाही आहे आणि तू जरा अजून थोड्या कालावधी जाऊ दे, कॉलेज वगैरे कर आणि तू ये. मला वाटलं नव्हती ती पुन्हा येईल असं. एखाद्या वेळी मी जेव्हा असं सांगतो तेव्हा 100% ती निगेटिव्ह झाली असेल किंवा हे, पण मला ते वाटले नव्हते की पुन्हा येईल. पण मला आठवतं तिने 12वी झाली आणि ती पुन्हा तशीच आली माझ्याकडे आणि त्यावेळी मी तिला नाही म्हणू शकलो नाही. पण आज तिने ज्या पद्धतीने त्या याच्यामध्ये भरारी घेतली आहे, नुकतीच ती जर्नलिझमच्या एक्झाममध्ये पण जिल्ह्यामध्ये प्रथम आल्या. त्यामुळे निश्चितच मला देखील एक या चॅनलचा प्रमुख या नात्याने अशा सावित्रीच्या लेकींचा मलाही अभिमान वाटतो. माझी छाती गर्वाने फुलते. त्यामुळे निश्चितच या दिवशी मी तिचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो आणि तिने अशीच पुढे भरारी घ्यावी. शुभेच्छा. आणि मी इथेच थांबतो. मात्र थांबण्यापूर्वी मी कदमताईंना विनंती करेन की तिच्या कवितेने ह्या कार्यक्रमाचा शेवट मी म्हणणार नाही, या कार्यक्रमाची पुढची भरारी असेल असं मी सांगेन आणि तिला विनंती करतो. श्यामल मांजरेकर त्या पण चांगल्या कविता करतात. जर त्यांना जर एखादी सुचली असेल तर त्यांनी पण आपली कविता एखादी पेश करावी. त्यामुळे निश्चितच या सावित्रीच्या लेकींना त्यातून एक प्रेरणा घेता येईल आणि जी सावित्रीच्या लेखी आम्ही पाहतोय त्या नक्कीच आपण या निमित्ताने समोर येते. धन्यवाद. सुंदर असा सर तुम्ही संदेश दिलात आणि आवाहन केलं की प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या एका स्त्रीला म्हणजे जी आता भरकटत चालली आहे, समाजातून वेगळ्या दिशेला चालली आहे, तिला मुख्य प्रवाहात जर घेऊन आली तर एक वेगळा समाज आपल्या समोर निश्चितपणाने उभे राहील. आणि हाच संदेश आणि हाच संकल्प आजच्या या निमित्तानं आपण करूया. त्यामुळे खरंच एक वेगळा भारत, एक महाराष्ट्र, सिंधुदुर्ग आपल्या समोर नव्यानं उभा राहील. मी पुन्हा एकदा येते स्नेहा कदम मॅडमकडे की त्यांनी आपली कविता सादर करावी. नक्कीच. चव्हाण सर ज्याप्रमाणे म्हणाले की आता स्त्रिया शिकतायत आणि मोठ्या होत आहेत, पण पुढे काय शिकून पुढे काय करायचंय किंवा स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचंय. तर प्रत्येकीलाच आता पायल तडवी ह्या डॉक्टर होत्या, त्या शिकल्या पण तरीही त्यांच्यावर अन्याय झालाच. अन्याय हा शिक्षणातून अन्याय आपल्यावर कसा होणार नाही इतकं आपण सबल झालं पाहिजे. आणि ते शिक्षण खरं तर घरातूनच सुरू होतं. आपली माता आपल्याला ते पहिली सावित्री असते प्रत्येकासाठी. तर मी एक तरुणी म्हणून ज्या मुलींवर अन्याय झाले, ज्या मुलींवर अन्याय झाले त्या मुलींच्या तर्फे त्यांच्या आईंना एक कविता लिहिलेली आहे. तर आणि ती मला सावित्री आईंना माझ्यातर्फे ती एक आदरांजली असेल त्या मुलींकडून. माझ्या कवितेचं नाव आहे आई तू माझ्याशी बोलली नाहीस. नटायचं थटायचं सगळं शिकवलंस तू आई. नटायचं थटायचं सगळं शिकवलंस तू आई, पण बोलली नाहीस कधी की डोळ्यात असावी अशी एक आग जी हजारो वाईट नजरांना करून टाकेल खाक. पण बोलली नाहीस कधी की डोळ्यात असावी अशी एक आग जी हजारो वाईट नजरांना करून टाकेल खाक. आई तू माझ्याशी बोलली नाहीस की शाब्बासकी मध्येही दडलेले असतात अनेक वाईट स्पर्श. आई तू माझ्याशी बोलली नाहीस की शाब्बासकी मध्येही दडलेले असतात अनेक वाईट स्पर्श जे जाणूनही न जाणल्यासारखे सोसत गेलात तू आणि तुझ्यासारख्या अनेक जणी सालोन साल. आई तू माझ्याशी हे बोलली नाहीस. आई तू माझ्याशी बोलली नाहीस की पावडर लिपस्टिक काजळा पलीकडेही असतं एक सौंदर्य.
पावडर, लिपस्टिक, काजळा पलीकडे हे असतं एक सौंदर्य लपलेलं खोलवर आत मनात वर्षानुवर्षे हाका देत आपलं माणूसपण जागा करणारं. आई, तू माझ्याशी हे बोलली नाहीस. मी पाहिली फक्त तुझी बोथट होत गेलेली तलवार. मी पाहिली फक्त तुझी बोथट होत गेलेली तलवार, जी आमचे हट्ट पुरवण्याच्या युद्धात तू कधी मधीच वापरली. आणि या पुरुषी अहंकाराच्या लबाड लोचत प्रथांना नष्टे नाबूद करण्यासाठीची माझी आत्मविश्वासाची तलवार मात्र तू मॅन करून ठेवलीस अडगळीच्या खोलीत. कसली भीती होती तुला आई, कसली भीती होती तुला आई, की परंपरांच्या मोडक्या जात्यात तू दळत गेली स्वतःला आणि आता माझंही मुठभुटभर अस्तित्व दळायला निघालीस. आई, तुला अधर्मी अपवित्र वाटलेलं ते माझं रक्तच आज सळसळतंय. आई, तुला अधर्मी अपवित्र वाटलेलं ते माझं रक्तच आज सळसळतंय आणि विचारतय की आईपणाची नाळ जपलीस तू जीवापलीकडे, पण तुझ्या माझ्या मैत्रीची नाळ का पुरून टाकलीस तुझ्या मनात साचलेल्या भीतीच्या ढिगाऱ्यात, तुझ्या मनात साचलेल्या भीतीच्या ढिगाऱ्यात. धन्यवाद मॅडम. मी आता इथे श्यामल मांजरेकर पिळणकर मॅडमकडे एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे घे भरारी. वादळात वावटळी जरी सापडे आज, वादळात वावटळी जरी सापडे आज, तप्त मनीच्या उर्मीला चढे अजूनही साज. जीव केविलवाणा तो संकटाशी करी हात, जीव केविलवाणा तो संकटाशी करी हात. वाऱ्या संगे घे भरारी करू निकराने मात, वाऱ्या संगे घे भरारी करू निकराने मात. हार असे एकदाच नसे ठाम दिशा त्याची, हार असे एकदाच जी सदाच जीवनी, जग असे मृगजळ पाय टाक तू जपून, जग असे मृगजळ पाय टाक तू जपून. वारे वाहे चोही दिशी नसे ठाम दिशा त्यांची, वारे वाहे चोही दिशी नसे ठाम दिशा त्यांची. होकायंत्र आयुष्याचे मार्ग दाखवे दिशांचे, होकायंत्र आयुष्याचे मार्ग दाखवे दिशांचे. यश तुझ्या प्रयत्नांना मिळो सदा सर्व काळ, यश तुझ्या प्रयत्नांना मिळो सदा सर्व काळ. मार्ग सचोटीचा खरा गळा विजयश्री माळ, मार्ग सचोटीचा खरा गळा विजयश्री माळ. थँक्यू. खूप सुंदर अशा कविता तुम्ही दोघींनीही सादर केल्या, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी आता येथे प्राध्यापक रुपेश पाटील यांच्याकडे, त्यांनी आपले या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. धन्यवाद जुईली. खरं म्हणजे अत्यंत घाईने आणि सरांनी कालच नियोजन केलं आणि आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या हाकेला आपण सर्व धावलात आणि आज खऱ्या अर्थाने सावित्री माईंना अभिवादन करण्यासाठी या भव्य दिव्य अशा स्टुडिओमध्ये आज आपण आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो, आपल्या ऋणात राहतो. मगाशी स्नेहाताईने खूप सुंदर अशी कविता सादर केली, तुझे विशेष आभार. नेमकं सौंदर्य काय असतं, कारण आम्ही पण म्हणतो नेहमी, आमचे सागरजी नेहमी म्हणतात, साजरे ते चेहरे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोरे त्याचे मोल नसे फारसे. चेहरा कसा असला त्याला महत्व नाही. अब्दुल कलामांचा चेहऱ्याकडे बघा, चेहरा कसा असतो त्याला फारसं महत्व नाही. तुमच्या कामातून, तुमच्या घामातून आणि तुमच्या कष्टातून तुमचा चेहरा उजळून निघावा, यासाठी एका स्त्रीने, एका महिलेनं सौंदर्य कशात पाहावं यासाठी सुधामूर्ती काय म्हणतात, ते असं म्हणतात की बऱ्याच स्त्रियांना शारीरिक सौंदर्याचा न्यूनगंड असतो आणि मग समाजात वावरत असताना त्यांनी नेमकं कसं वावरायला पाहिजे, सौंदर्य कशात पाहायला पाहिजे, त्यासाठी त्या पुढे म्हणतात की पुरुषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य कधी बघू नका. किती सुंदर लिहितात बघा, माझ्या आवडत्या लेखिका आहेत. पुरुषी नजरेतून कधीही तुमचं स्वतःचं सौंदर्य बघू नका. तोलणं म्हणजे स्वतःमधील स्त्रीत्वाचं अधःपतन करून घेणं. तुलना म्हणजे आपल्यातल्या स्त्रीत्वाचा तो अपमान आहे. सकाळी उठून सडा समार्जन झाल्यावर स्वतःच्या हातानं काढलेल्या
रेशीम रेघांची रेघीव रांगोळी पाहिली का? तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसणार. पुढे म्हणतात, स्वच्छ सुंदर आवरलेलं स्वच्छ स्वयंपाकघर बघा. तुमच्या अत्यंत संवेदनशील आणि तितकीच नीटनेटकी असलेली गृहिणीचं सौंदर्य स्वतःमध्ये बघा. तुम्ही शिक्षिका आहात, बघा शिक्षिकेला काय म्हणतात. तुम्ही शिक्षिका आहात, तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात बघा. विषयाचं आकलन झाल्यावर ते जे सुंदर विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे बघतात ना, तेच तुमचं खरं सौंदर्य. कपड्यात सौंदर्य बघू नका, सौंदर्य नटण्यातही बघू नका, विचारांमध्ये बघा. सौंदर्य बाहेर कशात नाही, ते तुमच्या आत आहे. आणि आपण करत असलेल्या प्रत्येक काम म्हणजे तुमच्या कामाची सौंदर्यता आहे. प्रेमानं बोलणं म्हणजे सुंदरता. आपलं मत योग्य रीतीने व्यक्त करणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला आणि विघातक कृतीला ठामपणे नकार देण्याची हिम्मत जी आमच्या रणरागिणीमध्ये आहे, अशी हिम्मत म्हणजे तुमची सुंदरता. हाती असलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात कौशल्य प्राप्त झालं तर ती सुंदरता आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखरपणात होतं, निर्णय क्षमतेत होतं. आमच्या मेरी कॉमचं सौंदर्य तिच्या ठुशात आहे. बहिणाबाईंचं सौंदर्य त्यांच्या असामान्य काव्य प्रतिभेत होतं. लता दीदींचं सौंदर्य त्यांच्या अप्रतिम दैवी आवाजात आहे. वेळ प्रसंगी आपल्या सर्वजणींची आठवण करत असाल तर सुंदर मन हे तुमचं सर्वात मोठं सौंदर्य आहे. आपण जशा जन्माला आहोत तशाच सुंदर आहोत. आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हचं सौंदर्य आमच्या ज्वेलीच्या आवाजात आहे, असं आम्ही त्यांना सुधा मूर्तींना सांगू इच्छितो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण आलात. बहिणाबाईंना सिंधुदुर्ग लाईव्हचा सलाम ठोकण्यासाठी तुम्ही सर्व आलात. आदरणीय सर्व पाच पांडव ऐकले होते, पण आज 5 रणरागिणी या ठिकाणी आल्यात. आणि 6वी रणरागिणी जिने अत्यंत सुंदर निवेदन दिलं, त्या आमचा श्वास आहेत. त्या ज्वेलीचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि उपस्थितांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.